नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात साखरेचे भाव कोसळले, फायदा कोणाला? एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा अल्टिमेटम, आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तापले, आता मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करणार. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे साखरेचे भाव कोसळले, फायदा कोणाला? साखरेचे भाव वाढल्याने ग्राहक हवालदिल झालेले. अशातच केंद्र सरकारने आवश्यक ती पावले उचलत 2 दिवसात साखरेचे घाऊक दर 18% कमी केले असून प्रति क्विंटल मागे 900 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. मात्र या घसरणीनंतरही किरकोळ बाजारात साखर 65 ते 67 रुपये किलो दरानेच विकली जात असल्याने प्रत्यक्ष ग्राहक आणि ऊस उत्पादक शेतकरी मात्र फायद्यापासून वंचितच राहिले आहेत. सणासुदीच्या तोंडावर साखरेचे भाव अचानक गगनाला भिडल्याने केंद्राने 10 लाख टन कच्च्या साखरेच्या विनाशुल्क आयातीची घोषणा केली. तसेच व्यापाऱ्यांवर आणि साठेबाजीवर कडक निर्बंध लादण्याने कारखान्यांमधून निघणाऱ्या साखरेचे दर 80 रुपयांवरून थेट 55 वर घसरले आहेत. परंतु या दरबदलाचा कोणताही दिलासा अद्याप सामान्यांपर्यंत पोहोचलेला नाही. या सर्व घडामोडीत केवळ व्यापारी आणि साठेबाजींनाच नफा कमवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. साखरेला मिळालेल्या उच्चांकी दराचा विचार करता गत हंगामातील उसाला प्रति टन 700 रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना तात्काळ द्यावा अशी आक्रमक मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. बातमी एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा अल्टिमेटम. अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक गट ब परीक्षेचा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांसह काही क्लास चालकांना अटक केली आहे. एका प्रियकराने कर्मचाऱ्याशी संधान साधून प्रेयसीसाठी पेपर फोडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत. दरम्यान या गोंधळावर आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले असा आरोप करत त्यांनी आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. अध्यक्षांनी महिन्याअखेरपर्यंत राजीनामा दिला नाही तर 1 तारखेला एमपीएससी कार्यालयावर धडक देऊन जाब विचारणार असा थेट अल्टिमेटम रोहित पवार यांनी दिलाय. तसेच या प्रकरणाची न्यायिक चौकशी करून पोलीस अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पात्र उमेदवारांची फेरपरीक्षा लवकरच विनाशुल्क घेतली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. बातमी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तापले, आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. वसतिगृह प्रवेशातील वयाची अट शिथिल करणे, दुरावस्था सुधारणे आणि रिक्त पदांची भरती या मागण्यांसाठी मांजरी येथे सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण 13व्या दिवशी अधिकच तीव्र झाले आहे. आदिवासी विकास मंत्र्यांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आता माघार न घेता थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा पवित्रा घेतला आहे. सरकारने शासन निर्णयाला पूर्ण रद्द न करता केवळ स्थगिती देऊन वेळ काढूपणा केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. सर्व मागण्यांचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार समितीने केला आहे. दरम्यान प्रकृती खालावल्याने उपोषणकर्त्या 2 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आंदोलनाला रोहित पवार, सुप्रिया सुळे, सुजात आंबेडकर यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक नेत्यांनी पाठिंबा दर्शवलाय. हक्कांच्या मागण्यांसाठी दुर्लक्ष झाल्यास आंदोलन राज्यभर पसरवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.